आता पहिल्या दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. आपला स्वभाव मन स्वच्छ झालं पाहिजे, सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवाड्याच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला. लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली. लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकावर रोष व्यक्त. वन नेशन वन इलेक्शन लोकशाही विरोधी. वन नेशन वन इलेक्शन वरून यांना नो इलेक्शन करायचं आहे, त्यांची तयारी. संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. योजना काय देता, आमच्या कांद्याला भाव द्या. आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर. कांद्याला भाव द्या. पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि आमदारांना मोफत कांदे देऊ, कडूंचं वक्तव्य. पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही. रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. तर शरद पवारांच्या उपकारानं चाकणकर पद भोगत आहेत, रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर. जरांगेंनी मुख्यमंत्री व्हावा, आमच्या शुभेच्छा. जरांगेंची आमच्यावर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह लावावं, लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आजपासून आमरण उपोषण. अंबड तालुक्यातील वडीगोद्रीत उपोषण सुरू. विविध ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, आमच्यात मतभेद नाहीत, हाकेंची माहिती.